वैद्यकीय क्षेत्रातून थेट राजकारणामध्ये आला. नेमकी काय कारणं आहेत आणि कुठली आश्वासनं तुम्ही मतदारांना देताय? काय प्रश्न आहेत? प्रभाग 10चे आम्ही 4 उमेदवार आहोत साहेब. मी डॉक्टर सुरवसे, सागर भैया शिंदे, अभिजित भैयाची मिसेस आहे विजया मुंडे आणि अमोल भैयाच्या आई आहे वाघमारे. आम्ही 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 4 उमेदवार समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात पडलो. गेली 15 ते 20 वर्ष आम्ही समाजकारणच करतो. मी वैद्यकीय व्यवसाय जरी असलो तरी समाजकारण केलेलं आहे. वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून म्हणा किंवा मग सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून म्हणा, आम्ही समाजकारण क्लिनिकमध्ये करतोच की. 50% चॅरिटी देतो, 90% लोक देतात, 10% लोकांवर तुम्हाला लेबल नाही मारता येणार. आम्हाला मेघना दिदीने यावेळेला उचलून टिपून निवडलंय. आम्ही तिकीट मागायला गेलेलो नाही. आम्हाला निवडलंय, आम्हाला विनंती केली, आम्हाला पटवून दिलंय की प्रभागाची जी काही दुरावस्था झालेली आहे मागच्या 25 वर्षामध्ये, ती दुरावस्था साहेब आपल्याला दूर करणं आहे. आपल्याला यावेळेला प्रभागाचा विकास करणं आहे. तुम्हाला राजकारणात पडावं लागेल, म्हणून आम्ही राजकारणात पडलो. तुमच्या समोर माजी मंत्र्याच्या कुटुंबियातील सदस्य आहेत आणि बरेच जण यापैकी 3-3 टर्म राहिले सगळे उमेदवार. कशी लढत होईल काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. प्रभाग 10मध्ये जे आमच्या अपक्षांचे माननीय उमेदवार आहेत त्यामध्ये एक माजी मंत्र्यांचे चिरंजीव आहेत जे मागच्या 3 टर्मपासून आहेत, 2012, 14, 17. काही आणखीन 3 उमेदवार आहेत जे की टफ उमेदवार आहेत, ज्यांनी की आतापर्यंत या प्रभागामध्ये 3 टर्मपासून काम केलेलं आहे. पण काम हे कागदावर केलेलं आहे साहेब. मागचा 80-90% एरिया हा एवढा अंडर डेव्हलप, तुम्ही फिरून बघा. नाल्या नाहीत, रस्ते नाही, घरासमोर घाण साचलेली, घनकचरा व्यवस्थापन नाही, इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था नाही. काही एरियामध्ये रिझर्वेशन आहे, स्मशानभूमीचं रिझर्वेशन असो, काही एरियामध्ये बालाजीनगरमध्ये लायब्ररीचं रिझर्वेशन आहे. त्या लोकांना आणखी स्वतःचे PR कार्ड भेटले नाही. तर मागची 15 वर्ष काय काम झालं? मग मागची 15 वर्ष जर काम झालं नसेल आणि यावेळेला जनतेने पुन्हा तोच विचार केला तर जनता आपली मागेच पडेल. यावेळेला योग आलाय भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये, राज्यामध्ये, आणि भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री म्हणजे आपले पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर हे आपल्या परभणीमध्ये आहेत. त्यांचं या घर आहे त्यांचं या प्रभागामध्ये. तर यांनी ठरवलंय की काही करून आमच्या 4 जणांच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास करायचा, म्हणून आम्ही राजकारणात पडलो. आणि आमच्यासमोर असू द्या ना कोणी, पण काय हरकत नाही. आम्ही कोऱ्या पाट्या आहोत. आम्ही जनतेला 5 वर्षात दाखवून देऊ की आम्ही काय करणार, काय नाही. त्यांनी दाखवून दिलं ना 15 वर्षात काय केलं काय नाही. आणि साहेब माझं एक म्हणणं आहे की आम्ही मतदारापुढे 4 लोक जे जातोय ना, आम्ही मतदान मागायला जात नाही, आम्ही हात पसरायला जातोय. आम्ही मतदानाचं कर्ज मागतोय त्यांना 5 वर्षासाठी, की 5 वर्षासाठी आम्हाला तुम्हाला 4 लोकांना मतदानाचं कर्ज द्या. हे कर्ज 100% मेघना दिदी मार्फत, मोत्या बोडीकर साहेबामार्फत, वरपुडे साहेबामार्फत आणि चीफ मिनिस्टर मार्फत हे कर्ज आम्ही फेडून देऊ 5 वर्षामध्ये. आम्ही प्रॉमिस करतोय आणि कर्ज आम्ही फेडणार. आम्हाला मतदान नको, आम्हाला कर्ज द्या एक मताचं. या पद्धतीने आम्ही लढतोय. बघू आता परभणीकर काय विचार करतात काय नाही. विकासाच्या मुद्द्यावर जातात की पुन्हा कुठल्या आमिषाला बळी पडतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.